ग्राउंडवर पुजारी जरांची धीरज डिक्लेअर होऊन येऊ नको म्हणजे झालं. हॅलो त्याला ग्रुपवर लिंक पाठवा. तर चला मॅचला सुरुवात होत आहे. चला बॉल पुरवायचा आहे. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब 15 ऑगस्ट स्पर्धा 2024 च पहिलं पर्व. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. डीजे भीमराव यांनी तयार राहायचंय. संगीतासह डीजे भीमराव यांनी तयार राहायचंय. तर चला पहिल्या मॅचला सुरुवात होत आहे. पुजारी 11 वर्सेस झा 11 वर्सेस सतीश 11. तर चला पहिल्या मॅचला सुरुवात होत आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब 2024 15 ऑगस्ट या मॉर्निंग क्रिकेटचं हे चौथं पर्व 2024. गेले 4 वर्ष सक्सेसफुली मॅच घडवत याचे असताना हे मॉर्निंग क्रिकेट क्लब आता पुन्हा एकदा
2024 मध्ये 15 ऑगस्ट या दिवशी सुद्धा मॅच भरवलेली आहे. आणि आता मात्र पहिला बॉल घेऊन येतील ते म्हणजे सतीश साळुंके. आणि ह्या टीम मध्ये असेल तब्बल चेंबूरवरनं आलेला प्लेयर. किती मोठा पल्ला गाठलाय तुम्ही समजू शकता. आणि बघूया त्यांना बॉलिंग भेटेल का. इतका लांबून आलेला प्लेयर. बघूया कशी बॉलिंग करतोय किंवा बॅटिंग करतोय. आणि त्याला विनंती आहे की तिकडे कोणीतरी गेटवर राहावा बॉल आणायला. बघा ही टुर्नामेंट आपले सगळ्यांनी सहकार्य करा. तर प्लीज विनंती आहे की गेटवर जावा कोणीतरी. आपल्याकडे बॉलची खूपच कमतरता आहे. प्लस बॅटिंगला धीरज आहे. म्हणजे आपल्याला खूपच बॉल आणायला लागतील बाहेरून. तर नक्कीच गेटवर जावा. तर बघा पहिली ओव्हर घेऊन येतील ते म्हणजे सतीश साळुंके. सतीश 11 संघाचा गेल्या मॅच मधला सिरीजचा बॉलर तो म्हणजे सतीश साळुंके. बघूया या मॅच मध्ये कशी कामगिरी चालवतील. तर बघूया पहिलं षटक घेऊन येतील ते म्हणजे सामना करतील राहुल यांचा. आणि राहुल नाराज दिसताना कारण की वडापावची सोय नव्हती त्यामुळे चिखल उडवतय. अतिशय नाराज असलेला प्लेयर. तर बघा पहिला बॉल घेऊन येतील ते म्हणजे सतीश साळुंके. राहुल सर फेस करतील या मॅचचा पहिला बॉल. सतीश साळुंके घेऊन येतील आणि आता मात्र उडवलाय चौकाराच्या दिशेने. आणि पहिल्या बॉलवरती घाणाघाती हल्ला राहुल यांचा. पहिला बॉल 4 रन. 4 रन धाव फलकावर पहिल्याच बॉलवर. बघूया कशी मॅच रंगेल दोन संघांमध्ये. उत्कृष्ट असे धुरंधर प्लेयर आहेत. उत्कृष्ट असे बॉलर आहेत. उत्कृष्ट असे बॅट्समन आहेत सतीश इलेव्हन मध्ये. आदी असतील, कल्लू असतील. आणि कल्लू म्हणजे काले आपला चेंबूरचा. आणि स्वतः निखिल सुद्धा असतील, राहुल असतील. तर बघा हे अतिशय मोहरे, अक्षरशः मोहरे या संघात आहेत. तर बघा या इनिंग मधला दुसरा बॉल असेल. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पहिला बॉल मात्र राहुल सरांचा होता. बघूया दुसऱ्या बॉलवर सतीश सर काय घेऊन येतील. आणि एक विनंती असेल की विनोद दादा कृपया ग्राउंडच्या बाहेर सिगरेट फुकावी. तर हे अलाउड नाही आहे. प्लीज ग्राउंडच्या बाहेर राहा आणि जे काय आहे ते करा. आणि दुसरा बॉल काय डॉट आलाय. दुसरा बॉल स्वैर चेंडू. तर बघा दुसरा बॉल मात्र स्वैर आलाय. पहिल्या बॉलवर चौकार आल्याच्या नंतर दुसरा बॉल मात्र सतीश सरांनी सावरलाय. आणि आता मात्र तिसरा बॉल घेऊन येतोय राहुलच्या पटवाट बंदा. उडवलेला चेंडू झेल मात्र जमिनीला दान. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती आले ते म्हणजे धीरज भरारिया. भैरा माफ करा, भैरा नसेल तो पण नक्कीच सगळे आवाज आता त्याच्या बॅटिंगमधनं येतील. आपल्याला भैरा करतील. बघूया कशी बॅटिंग करतील. सतीश सरांचा चौथा बॉल थोडासा स्टेप अप मध्ये प्रॉब्लेम. आणि बघा काय स्टान्स आहे तो उत्कृष्ट असा स्टान्स.
बघूया चौथा बॉल आणि आता मात्र उत्कृष्टाचा फटका बॅट मधना काले येईल बॉल वरती दुसऱ्या रनचा प्रयत्न पण अपयशस्वी. टोटल 6 धावा धावफलकावर आले आहेत. 4 बॉल 6 धावा. चौथा बॉल आणि आता मात्र टट्टावलाय. बघूया 2 रनची आणि पाटील सर धावतात बॉल वरती. बघा वयाचं काहीच अतिशय तरुणांना लाजवल अशी फिल्डिंग पाटील सर यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातला फेस करेल धीरज भैरा. शेवटचा बॉल आणि आता मात्र उडवायचा प्रयत्न सोयी चेंडू. बघा पहिल्या बॉलवर चौकार आणल्याच्या नंतर आता मात्र त्यांनी कमबॅक केलाय. तर बघा किती षटकार खावा किती चौकार खावा शेवटी तुमचा कमबॅक सगळं काही निवडून टाकतो. ह्याचं उत्तम प्रत्युत्तर ते म्हणजे सतीश सरांनी दिलंय. आता बघूया दुसरी ओव्हर कोण घेऊन येईल. क्रिकेटचा थरार गुड मॉर्निंग क्रिकेट प्रीमियर लीग 2024 2024-25 तर बघा शेवटचं षटक आपल्याला जास्त टाइम घेता येणार नाही आहे. जरा लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि बॉलरला बोलवा. चला पटकन तुमचा बॉलर ठरवायचा आहे आणि बॉलर वाटतं ठरलाय. बॉलर मात्र ठरलेला आहे. चला फटाफट आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. 5 ओव्हरच्या मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची कशी होईल याच्याकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. कारण की कोणालाही नाराज नाही करायचे. प्रत्येक मॅच ही 5च ओव्हरची झाली पाहिजे. राहुलने जीन्स फेकली. कसली उडतायत केस. आणि बॉलरचं नाव कळवायचंय. संदीप पाटील. यानंतर टुर्नामेंट संपल्यानंतर कबड्डीची मॅच असेल धीरज आणि राहुल मध्ये. तर बघा दुसरं षटक घेऊन येतील पाटील सर. आणि आता मात्र पहिल्या बॉलरती उडवलाय चौकाराच्या दिशेने पण प्लेयर आहे स्वतः अभिजित दादा. आणि आता मात्र दुसऱ्या रनचा प्रयत्न दुसरा रन यशस्वी. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे धीरज भारारियाची बहेराची माफ करा बहेरा. बहेरा असू दे किंवा मुका असू दे बॅटिंग मध्ये काय करतोय ते महत्वाचं. आता मात्र दुसरा बॉल. आता मात्र उडवायचा प्रयत्न पंचांचा बॉल. गुड बॉल गुड बॉल गुड बॉल उत्कृष्ट असा बॉल. आणि बघा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र तिसरा चेंडू घेऊन पाटील साहेबांनी उडवायचा प्रयत्न 2 जणांच्या गॅपमध्ये गेला आणि चौकार. चौकार पंचांचा निर्णय. आणि धाव फलकावर धावा लागलेत 13. तेरा धावा झालेत. ठीक आहे तुम्ही बॅटिंगला या मग दाखवतो जे काय ते. बॅटिंगला किंवा फिल्डिंगला या बन्नाट ये मित्रा ये. सॉरीची जबाब सॉरीने भेटेल तुला. इन बघा इन नॅपकिन पडलाय बघा 5 करोडचा नॅपकिन पडलाय. ज्यांना कोणाला भेटला असेल त्यांनी घरी घेऊन जा. उद्या धुवून आणा. राहुल पहिला केस सांभाळतोय. आणि हा 14वा टाटवायचा प्रयत्न. जणू काही अख्खा प्लॅन कॅन्सल केलेला माणूस ते म्हणजे पीटर सर. त्यांना कुठेतरी जायचं होतं. अक्षरशः नवीन शूज नवीन कपडे घालून रेडी आहेत. आणि त्यांनी मात्र तो क्रिकेट म्हणजे बघा आवड आहे. क्रिकेटची आवड काय असते त्यांनी सपशेल सांगून दिलंय. जरी मला बाहेर जायचं असेल आज पण आज मात्र मी क्रिकेटला प्राधान्य देईन. आणि ते त्यांनी दिलेलं आहे. उत्कृष्ट अशी बिल्डिंग. शेवटचा बॉल उत्कृष्ट असा बॉल
राहुल दादाला काही समजलं नाही. ओव्हर झालेली आहे. लास्ट बॉल असेल, माफ करा, लास्ट बॉल असेल. आणि मला वाटतं याच्यानंतर धीरेचं प्रमोशन होईल. शेवटचा बॉल या षटकातला काहीतरी करायला लागेल. आणि आता मात्र उडवलाय चेंडू चौकाराच्या दिशेने. आधीला मात्र पोचता आलेला नाहीये आणि चौकार. टोटल धाव फलकावर लागलेत 17. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 17 धावा. आणि आता मात्र बॅटिंगचा ताबा घेतील ते म्हणजे विनय ठाकूर. या ग्राउंडचा सगळ्यात जास्तीत जास्त अनुभव असलेला प्लेयर तो म्हणजे विनय ठाकूर. तर बघा, एक चांगला प्लेयरच नाही तर एक चांगला माणूस सुद्धा आहे. आणि धीरज यांनी उत्कृष्ट अशी बॅटिंग केली आहे. त्याला उत्कृष्ट अशी बॅटिंग तुम्हाला दाद दिली जाईल. स्वतःच्या टीमसाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलंय. नक्कीच नाकारता येणार नाही, त्यांनी चांगला शॉट खेळलेला. पण ठीक आहे, स्वतःच्या टीमसाठी हे बलिदान देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता मात्र तुम्हाला बॅटिंगला बघायला भेटेल तो म्हणजे विनय ठाकूर, पोदीचा एक स्टार. आणि बॉलिंग वरती असेल चेन्नई चिंचपोकळीचा प्लेयर तो म्हणजे आदी साळवे. फुल टी शर्ट, मला माहित नाही आता काय इनर घालून आणले ते पावसाळी मॅचेत. बघूया कसा विनय सर असतील आणि एका साइडला असेल शिष्य. तर गुरु द्रोणच्या समोर एकलव्य कशी फाईट करतात ते आपल्याला बघायला भेटेल. आणि पीटर अंकलचे शूज चमकताना. पहिला बॉल आधी याच्याकडून विनय दादाचा. ओ हो हो हो, वेग 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 आणि वेग 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 आणि वेग आधीच्या बॉल मधनं बघायला भेटतोय. वा, जणू घरूनच सेट होऊन आले जवळ का. नाश्ता डबल केलेला वाटतोय. आणि आधीचा फॅन वर्ग मात्र खुश. आधीचा फॅन वर्ग नक्कीच खुश असेल. डगआउट मध्ये त्या साईडला बसलेला आहे. आधीचा बॅनर दिसतोय तुम्हाला. आणि आता मात्र दुसरा बॉल घेऊन वा 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 उडवलाय अभिजिताच्या हातात आणि पकडलेली आहे सुंदर कॅच. ब्रावो, तिथे निर्णय द्यायचा टच झालाय का लाईनीला? ब्रावो दिसत नाहीये, त्यामुळे निर्णय मात्र पंच देतील. आणि ग्राउंडच्या बादशाह आता मात्र विजय पुजारी सर ग्राउंड मध्ये. 40+ चे खेळाडू, अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. शोभित दादाचे चड्डी मित्र. आणि बघा आता मात्र खरी मॅच चालू झालेली आहे. एका साइडला पुजारी अंकल आणि एका साइडला विनय ठाकूर आणि समोर बॉलिंग मार्कवर आहे आदी. आता मात्र मॅचला मजा येईल. आणि पहिलाच बॉल उडवलाय. वा वा, आणि रिझल्ट तोच आहे. मला वाटतं कॅच सुटलेली आहे. आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न. आता बघूया अभिजित दाने ही चूक केली आहे का मॅच सोडली आहे हे मात्र पुजारी अंकलची बॅट मधनं समजेल. अक्षरशः कॅच सोडली आहे अभिजित दाने. आधीचा चांगला प्रयत्न बॉलिंग मधून, पण कॅच सुटलेली आहे. आता मात्र नेक्स्ट बॉल घेऊन आलाय उत्कृष्टाचा. काय वेग 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 आणि वेगावर ज्याने स्वार झालाय. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती असतील विनय ठाकूर. पुन्हा एकदा गुरु असे शिष्य अशी लढत. तर बघूया गुरु कसं प्रत्युत्तर देतात. पहिला बॉल मात्र फक्त आणि फक्त 1 रन मोठा फटका खेळायला दिला नव्हता. आता मात्र चौथा बॉल किंवा मला वाटतं किती बॉल आहे रे, चौथा बॉल घेऊन येईल तो म्हणजे आधी बघा कसा फेस करतील विनय ठाकूर. चौथा बॉल. वा, मला वाटतं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि तेच विनय ठाकूर यांच्या बॅटिंग मधनं बघायला भेटतंय. त्याला माहितीये नेक्स्टच्या 2 ओव्हर जरी मी थांबलो तर अक्षरशः धावांचा पाऊस पाडू शकतो. त्यामुळे 1 ओव्हर सेफ खेळून घेतलेली कधीही चांगली असं त्यांना वाटतंय. आणि बघे शेवट 5वा बॉल घेऊन आलाय आधी. उडवलाय सतीश सरांच्या दिशेने. 1 रन मात्र घेण्यात सक्सेसफुल. आणि आता मात्र टोटल धावफलकावर धावा लागलेत 24 धावा. शेवटचा चेंडू असेल आधी.
एक वाईट टाकलाय, त्यामुळे एक बॉल तुम्हाला टाकायला लागेल. आणि बघूया शेवटचा बॉल असेल, विनयदा कसा फेस करेल या बॉलला. आणि आता मात्र शेवटचा बॉल या षटकातील. उत्कृष्ट अशी क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा थरार, शेवटचा बॉल आणि पुन्हा एकदा कलात्मक फटका. पुन्हा एकदा कलात्मक फटका. नक्की चालू काय आहे विनय ठाकूर याच्या डोक्यात, नक्की चालू काय आहे विनय ठाकूर याच्या डोक्यात. आता मला वाटतं 2 ओव्हर ते खेळण्याचा प्रयत्न करतील आणि टोटल स्कोर झालाय 25. अजून एक धुरंधर बॉलर, तो म्हणजे चिक्या. पोदी या क्रिकेट संघातना, नक्कीच ग्रामीण संघातना उत्कृष्ट असे बॉलर बघायला भेटतात. याला असले अनाउन्समेंट करायला लावतो तू. पंचवीस धावा फलकावर लागलेत आणि आता मात्र चौथं षटक घेऊन येईल ते म्हणजे चिक्या. ह्यांची सुद्धा बॉलिंग आपण बघितले. वारंवार उत्कृष्ट असे शॉर्ट बॉल, वारंवार उत्कृष्ट असे यॉर्कर्स टाकण्याचे जे टॅलेंट आहे त्या सुद्धा गोलंदाजाकडे आहे. आणि पण तेवढ्या ताकदीचा फलंदाज समोर आहे, तो म्हणजे विनय ठाकूर. स्वतः भार उचलण्याचा एक जबाबदारी घेतली ती म्हणजे विनय ठाकूर यांनी. बघूया ती पेलवते का त्यांना. चिक्याचा पहिला बॉल घेऊन येतील चिक्या आणि पहिला बॉल आणि 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 हा मात्र टटवलेला आहे मागच्या दिशेने. चला बाउंड्री नाहीये तर फक्त आणि फक्त 1 रन आलाय. तर बघा दुसरा बॉल फेस करतील पुजारी अंकल. चिक्याचा फक्त आणि फक्त एकच रन. चिक्याला सुद्धा माहिती आहे या ग्राउंड मध्ये कशा प्रकारची बॉलिंग केली पाहिजे, कुठल्या बॅट्समन समोर कशा प्रकारचं षडयंत्र रचलं पाहिजे. आणि त्याच प्रकारे त्यांचा बॉलिंगचा मारा चालू आहे. 2 बॉलवर मात्र सक्सेस भेटलाय ते म्हणजे चिक्या यांना. आणि या पर्वातील पहिली मॅच सतीश 11 वर्सेस कुठली आहे रे दुसरी, झा 11. आणि मात्र चिक्याचा तिसरा बॉल बॅटीला कट करताना सोयीर धाव. आता मात्र विनय ठाकूर यांना आक्रमक व्हावं लागेलच, कारण की ह्याच्यानंतर फक्त आणि फक्त एकच षटक आहे. आणि बघूया उडवलेला चेंडू राहुलला मात्र झेल भेटणार नाही. अक्षरशः बॉल फोडायला गेलेला पण बॉल काही भेटला नाहीये. अख्खा पसारा घेऊन धावला. तर बघा धाव फलकावर धावा लागलेत 29. चिक्याचा दुसरा बॉल आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट, वाईट बॉल. पंचांचा उत्कृष्ट असा हातभारे त्यांनी केलेले आहेत आणि वाईट बॉल. बघा क्रिकेटचा थरार जाऊन तुम्हाला बघायला भेटत आहे या टुर्नामेंट मध्ये. नेक्स्ट बॉल घेऊन विनय ठाकूरने उडवलाय चौकाराच्या दिशेने. किती वेळ शांत ठेवणार या प्लेयरला. माइक घे. ए सुमित ये इथे माइक घे. मॅच चालू आहे का. आवले काकांचा हिट आणि पंचांचा निर्णय असेल नॉट आउट. तर बघा आपल्याला यंग माणसांना सुद्धा लाजवेल अशी फिल्डिंग आवले काकांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट लागलेला आहे त्यांचा. थोडं मागे पुजारी अंकल असे तर त्यांना आउट भेटला असता,
चिन्मय तर बघा शेवटचा षटक घेऊन येतील ते म्हणजे संजय अंकल आणि हा मात्र उडवलेला चेंडू कालेच्या दिशेने उत्कृष्ट अशी कॅच विनय ठाकूर बाद. तर मोठा मासा गळाला लागलाय विनय ठाकूर. बघूया आता नेक्स्ट बॅटिंग घेऊन येईल तो म्हणजे सुमित, अजून एक क्रिकेटचा पोदिया संघात ना खेळत असलेला सुमित. यांना सुद्धा या ग्राउंडचा बराच अभ्यास आहे. बघूया कशी बॅटिंग करतील. बॉल घेऊन येतील ते म्हणजे अरे सुमितने उडवलेला आहे. आधी येईल बॉल खाली आणि उत्कृष्ट अशी कॅच. का मी अभिजिताला थांबवलं आणि मी स्वतः जबाबदारी स्वीकारली आहे आणि ती उत्कृष्ट त्या पेलवली सुद्धा आहे. चला नेक्स्ट बॅट्समन पंडितजी. बघूया कशी पूजा घालतायत ग्राउंडवर. आणि आता मात्र संजय ब्रिटो साहेब हे मात्र हॅट्रिकच्या उंबरड्यावरती येऊन उभे राहिलेत. बघूया या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक होईल का. बॅट्समन नेम पंडितजी. तर बघा या टुर्नामेंट मधला पहिला सामना, पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक होईल का. 2 बॉल 2 विकेट यांच्या माध्यमातून घेतलेले आहे. तर बघूया नेक्स्ट बॉल. आता मात्र सोयीर चेंडू. वाह वाह, वेग 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 आणि वेग. पुजारी अंकलला मात्र काही बॉल समजलेला नाहीये आणि 4 दिवसापासून चाललेली भांडणं आज त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल. कोण विजयी होईल या संघात. आणि आता मात्र अजून एक वाईट बॉल. पंचांचा निर्णय वाईट बॉल. तटस्थ असे पंच आणि टोटल स्कोअर धावफलकावर आलाय 37. आणि बघा या नेक्स्ट बॉल वरती काय होईल. आणि आता मात्र पुन्हा एकदा बॉल काही समजलेला नाहीये. हवळे काकांचा थ्रो आता मात्र यष्टांना भेटता भेटता वाचला आहे. बघा गेल्या 4 दिवसापासून चाललेली भांडणं त्याचं उत्तर आज तुम्हाला भेटेल की कोण जिंकेल. टोटल धावफलकावर धावा लागल्यात 38 आणि जिंकायसाठी 39 धावांची आवश्यकता असेल. ती म्हणजे सतीश 11 संघाला. गेल्या आठवड्यातून चांगले चाललेली ही सगळी उत्तरं तुम्हाला आज या ग्राउंडवर बघायला भेटतील. मग तो शोभिता असेल, मग ते सतीश अंकल असतील, मग ते पुजारी अंकल असतील. बघूया कोण जिंकेल. आज तुम्हाला उत्तर भेटेल या प्रश्नाचं कोण जिंकेल.
दुसरा मला द्या किंवा माझ्या वाटेचा पण त्याला द्या, पण मला नको, पण त्याला पहिला वडापाव द्या. राहुल बॅटिंगला द्या. आधी तुम्ही बसा, नका शानपणा करू, थांबा जरा. आणि आता मात्र लांबचा पल्ला गाठून आलेला प्लेयर तो म्हणजे काल्या मॅन फ्रॉम चेंबूर. बघूया कशी बॅटिंगची दारोमदार उचलतो या संघासाठी. सतीश सरांनी दाखवलेला विश्वास, का आता विश्वासावरती उभा राहील कालू. बघूया नानांना कसा फेस करतोय. जर त्यांच्या बॅटिंगला मिडल झाला मात्र बॉल काय थांबणार नाहीये. अतिशय लांब लांब फटके मारण्यासाठी उत्कृष्ट असा प्लेयर नाव आलेला तो म्हणजे आपला काल्या. आणि बघूया जर आता का बॉल मिडल झाला तो मात्र ग्राउंड मध्ये थांबणार नाहीये. पण बघूया सतीश सरांनी दाखवलेला विश्वास, का तो पुरा पाडेल, का नाना विकेट घेतील त्याची. तर बघूया नक्कीच या संघाला टोटल जर जिंकायची असेल मॅच तर 39 रन धावा मारायला लागतील. आणि आता मात्र नानांचा दुसरा बॉल फेस करेल तो म्हणजे मयुरेश. दुसरा बॉल मयुरेशच्या बॅट मधनं आलेला फटका. मी आधीच म्हटलं होतं जर या बॅट्समनच्या मिडलला लागला तर तो बॉल मात्र काही थांबणार नाहीये. आणि नक्कीच पहिला बॉल उडवलेला आहे चौकाराच्या दिशेने मयुरेश यांनी. आणि का मी एवढ्या लांबून आलोय हे त्याचं प्रत्युत्तर. आणि का मी इतक्या लांबून आलेलो हे या बॉलचं उत्तर त्याने दिलेलंच आहे. बघूया नेक्स्ट बॉल कसा होईल. मयुरेशने अक्षरशः फाकवलेला आहे. टांगा होत्या का गांजा, माफ करा. कानून के हाथ लंबे होते, इसके पैर लंबे है. आणि बघूया नेक्स्ट बॉल मयुरेशच्या बॅटला आलेला मिडल. पुजारी अंकल धावत असताना बॉलला मात्र गवताची साथ. इथे निखिलचा पारा चढलाय. निखिलचा पारा चढलाय आणि बॉलला भेटलेली गवताची साथ. मयुरेशच्या बॅट मधून चांगले फटके येताना दिसतंय. जर हा बॅट्समन अजून 2 ओव्हर उभा राहिला तर नक्कीच पुजारी 11 यांना विचार करायला भाग पाडेल. बघूया पीटर अंकल नेक्स्ट बॉल. पीटर टू नाना टू पीटर. बघूया फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. नानांचा नेक्स्ट बॉल घेऊन पीटर यांना उत्कृष्ट असा बॉल. पीटर अंकलला काही समजलेला नाहीये. तन्मय गवत फाडून बॉल उचललाय. गवत फाडून बॉल उचललाय. आणि धावफलकावर धावा लागलेत 7 धावा. आणि पुन्हा एकदा मयूर स्ट्राईक एंडवर. बघूया नानांना कसा फेस करेल. 2 बॉलात 5 धावा काढलेल्या आहेत. बघूया नेक्स्ट बॉलचं प्रत्युत्तर काय असेल मयुरेश याच्या बॅटीतनं. जर का बॉल मिडल झाला तर आपल्याला तो बॉल थांबलेला दिसणार आणि मिडल झालेला आहे. गेलाय ग्राउंडच्या बाहेर. उत्कृष्ट असा षटकार. मी पहिला सांगितलं होतं जर हा प्लेयर अजून 2 ओव्हर उभा राहिला तर नक्कीच पुजारी 11 यांना विचार करायला भाग पाडेल हा प्लेयर. आणि उत्कृष्ट अशी बॅटिंग मयुरेश याच्या माध्यमातून. उत्कृष्ट अशी बॅटिंग आणि टोटल धावफलकावर धावा लागलेत 13 धावा. वा, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीत 13 धावा. ही मॅच झाली आहे का मॅच सुटली आहे पुजारी अंकल कडनं बघूया. आणि झासर कॅप्टन स्वतः आलेला आहे डिसिजन मेकिंग साठी. अरे
तर चला पटाकट डिसिजन घ्यायचंय आपल्याला. अजून मॅचेस खेळवायचे आहेत. पहिलं षटक महागडं ठरलेला आहे. 10 ओव्हर फटका आणि फक्त 40 धावा होत्या आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 13 धावा ठोकलेत सतीश 11 संघांनी आणि मॅचचा कल मात्र थोडा सरकवून घेतलाय स्वतःकडे. चला स्पीडअप करायचंय. स्पीडअप करायचंय आपल्याला. अजून मॅचेस खेळवायचे आहेत. जो काही तुमचा निर्णय असेल तो घ्या आणि पटकन फिल्डिंगला लागा. चला पटापट स्पीडअप करा. तर बघा लगेचच त्यांनी मोहरा काढलेला आहे. मॅच कारण की सुटली नाही पाहिजे हातात ना. लगेचच विनय ठाकूर यांना बॉलिंग दिले कारण की नंतर जर बॉलिंग दिली तर मला वाटतंय मॅच संपण्याची चान्सेस आहेत. त्यामुळे विनय ठाकूरला पहिला काढला आणि नंतरचे बॉलर नंतर बघूया कोण येतील. पण मॅच मात्र आता पुन्हा एकदा चुरशीची होईल यात अतिशय यात वादच नाहीये. चला सुरू करा परत. पहिला बॉल घेऊन येतो विनय ठाकूर आणि फेस करतील पीटर अंकल. चला 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 स्पीडअप करा. स्पीडअप करा. चला पहिला बॉल विनय ठाकूर. पहिला बॉल विनय ठाकूर यांच्या माध्यमातून आणि पीटर अंकलने उडवलंय चौकाराच्या दिशेने. चौकार आणि वागता निखिल आतापर्यंत शांत होता. आता मात्र त्याचा आनंद गगनात मावत नाहीये. त्यांचे बेस्ट फ्रेंड निखिल मात्र सेल्फी काढण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. निस्ता टुनाटून उड्या मारते. चिंड वाकडमडम आणि आता मात्र पंचांचा इशारा. पंचांशी वाद नाही घालायचा आहे. पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालू नका. जर आपण केलं तर सगळे तेच करतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघा आपण जर वाद घातला तर सगळेच वाद घालायला स्टार्ट करतील. पंचांचा इशारा अंतिम राहील. नक्कीच आम्ही समज आणि आता मात्र विनय ठाकूर याला फेस करेल कल्लू आणि आता मात्र उठवलेला चेंडू. फक्त आणि फक्त एक धाव. चालाकीची बॅटिंग. स्कोर झालाय 19. सांगतोय प्रत्येक 2 बॉलनी स्कोर सांगतोय. चला 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 आपल्याला स्पीडअप करायचंय आणि
तन्मय तन्मय तन्मयने पकडलेला चेंडू. आता मात्र बॅटिंग वर आलेला आहे राक्षस. विनय ठाकूरचा नेक्स्ट चेंडू आणि हा मात्र ऑफ साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण पंच काय निर्णय आहे या बॉलचा? वर स्वीट बॉल 39. हा 39 39 टाइम 39 38 हो गया 39 टू विन. 18 बॉल 19 धावा. 18 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. चला, जर आता आम्हाला कमिटीकडनं जर निर्णय आला, जर आता टाइम वेस्ट केला, जर आता शेवटच्या मिनिटात जर ओव्हर चालू नाही झाली तर 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल. अक्षरशः 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल. आपल्याकडे आधीच धावा कमी आहेत आणि जर आता जास्त वेळ घेतला तर 2 रनांची पेनल्टी देण्यात येईल. हा आम्हाला कमिटीकडनं नियम आलाय आणि क्रिकेट आहे, क्रिकेटची रिस्पेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि बघा, लवकर लवकर स्टार्ट करायची आहे मॅच. बॉल पीटर अंकलने टटवलेला चेंडू घुमायला आणि आता मात्र एकच धाव. बघा, वेस्ट इंडिज वरन आणलेला प्लेयर काय उत्कृष्ट अशी बॅटिंग करतोय. तर बघा, नेक्स्ट बॉल काय प्रत्युत्तर असेल राक्षस याचं. तर बघा, पुन्हा वारंवार ही सूचना सांगण्यात आहे, जास्त टाइमपास करू नका. आपल्याला वेळेत मॅचेस संपवायच्या आहेत, तर जास्त टाइम घेऊ नका. प्रत्येक बॉलला तुम्ही फिल्डिंग चेंज कराल तर तसं जमणार नाहीये, कारण की आपल्याला सगळ्याच मॅची महत्वाच्या आहेत. नेक्स्ट बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. आणि उलटा सुलटा सुपला. हॅलो सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. सुपला, वा उत्कृष्ट असा बॉल. आता मात्र उडवलाय मयुरेशच्या बॅट मधून आणि तेवढी चांगली फिल्डिंग. पकडलं तर काय आहे आताच? काय आहे? एकच रन आहे, हाताला लागलाय. 1 रन आहे. आणि किती रिक्वायर्ड पाहिजे? किती बॉल मध्ये? 15 बॉल 15 रनची आवश्यकता आहे. आता मात्र पीटर अंकलच्या बॅट मधून ऑफ साइडला तटवलेला चेंडू आणि 14 बॉल 14 धावा. चौदा बॉल 14 धावा. बघूया नेक्स्ट बॉल घेऊन येतील गणेश. वा गॅप मध्ये चाललेला चेंडू चौक्याच्या दिशेने
आणि अडतोय का का अडलेला आहे, अडलेला आहे चेंडू. जरा शेवटचा बॉल या षटकातले शेवटचा बॉल, 12 रनची आवश्यकता. आताचा एकच रन आहे, रनच नाहीये. तर रन नाहीये आताचा. आताचा रनच नाहीये. 0 धावा आताच्या मात्र, म्हणजे 2 धावा अजून वाढतील. 13 बॉल 14 रनाची शक्यता. आता मात्र मॅच चुरशीची झडली आहे. 13 बॉल 14 धावा, मॅच मध्ये ट्विस्ट. काय चालू आहे, काय चालू आहे, नुसता टाइमपास. चला चला चला, स्पीडअप करा. शेवटचा बॉल घेऊन गणेश, आणि आता मात्र मिडल झालाय, आणि तेवढी चांगली फिल्डिंग, आणि 2 रनची आवश्यकता. 2 रन झालेले आहेत. हा विनोद दादा ना, तर आता मात्र रिक्वायर्ड रन रेट असेल 12 बॉल 12 धावा. चला पटापट मॅचला सुरुवात करायची, नंतर 2 रनांची पॅनल्टी देतील. लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची, नाहीतर जर 1 मिनिटात बॉल पडला नाहीये, नाहीतर मग 2 रनांची पॅनल्टी देण्यात येईल. 2 रनची पॅनल्टी देण्यात येईल. बघा, चला स्पीडअप करायचंय. हॅलो 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 हॅलो, चला स्पीडअप करायचंय. आणि विनंती असेल, पाटील 11 आणि शोभित 11 टॉस साठी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट 1 मिनिटात टॉस झाला पाहिजे. पाटील 11 वर्सेस विश्वास भगत 11 टॉस झाला पाहिजे. नक्कीच टॉस साठी संपर्क साधायचा दोन्ही टीमच्या कप्तान यांनी. आणि आता मात्र समोर चाललेली चुरशीची मॅच, 12 बॉल 12 धावा. 12 बॉल 12 धावा, आणि आता मात्र 16 धावा मॅच मध्ये आली आहे. मजा. आता मात्र रनांचा पाडणा वाढत चाललेला आहे. 11 बॉल 12 धावा. काय या 12 धावा इझी वाटत होत्या, पण आता मात्र त्या अवघड राहून बसलेल्या आहेत. आणि आता मात्र 11 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल, फक्त आणि फक्त 1 रन. राख्या. मयुरेश आलाय स्ट्राइक वर, जे आवाहन सोपं वाटत होतं. चला टॉस होतोय, 2 टीमच्या कॉल असेल छापा. पाटील 11 टॉस जिंकले. प्रशांत 11 यांनी बॅटिंग हे केलेली घेतलेली आहे. तरी
आपले विश्वास भगत 11 यांनी लवकरात लवकर फिल्डिंगसाठी त्यांचे प्लेयर करून ठेवावे. चला बघू सुमित आपला तिसऱ्या चेंडूसाठी काय करतायत बघूया. अतिशय उत्कृष्ट चेंडू, एक डॉट बॉल. 9 बॉल 11 धावांची आवश्यकता. मस्त खेळताय तुमची टीम. अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेले प्लेयरचं नाव समजेल मला. विकास यांनी. बघूया आपल्या ओव्हर मधला 5वा चेंडू काय करतायत सुमित आणि सतीश 11 यांचे प्रो प्लेयर असलेले आधी. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. वेळेचं बंधन आहे आपल्याला, वेळेचं बंधन आहे. लवकर चालू ठेवा सामना. प्रत्येक बॉलला तुम्ही फिल्डिंग चेंज करतायत. शॉट 4 रन. सात बॉल आणि 7 रनाची आवश्यकता. मी दुसऱ्या संघातील खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी बॉल आणण्याची व्यवस्था करावी. सोमित 11 आणि पशु 11 यांना विनंती आहे, आपला कोणा एखादा प्लेयर पाठवा बॉल आणण्यासाठी. 2 अतिशय उत्कृष्ट. चार ओव्हर आणि 33 धावा झालेले आहेत. 1 विकेट गमावून 6 बॉल 6 रनांची आवश्यकता आहे सतीश 11 यांना. सहा बॉल 6 धावा. पुजारी 11 की सतीश 11. बघूया अतितडीचा सामना होत चालू आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा शेवटचा षटक घेऊन आले ते कॅप्टन विजय पुजारी. महत्वाचं षटक घेऊन आले ते विजय पुजारी. अतिशय उत्कृष्ट असे अष्टपैलू आहेत ते विजय पुजारी. आपल्या संघासाठी बघूया काय करतात ते. तेवढ्याच तोडीस तोड बॅट्समन आहे तो आधी. सहा बॉल 6 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन होताना कृपया बॉल आणायला कोण गेले नसेल तर कृपया बॉल पुरवावे. जे खेळत नाहीत खेळाडू त्यांनी सहकार्य करायचं, बॉल घेऊन यायचा आहे आपल्या संघासाठी. पहिला चेंडू सामना करेल तो आधी विजय पुजारी यांचा. पहिला चेंडू 6 बॉल 6 धावा. पहिला चेंडू आणि हा अतिरिक्त धाव वाईट स्वरूपात.
छोटासा रन बसलेला विजय पुजारी यांचा पहिला चेंडू वाईट. 6 बॉल 5 धावा. सहा बॉल 5. अतिशय सुंदर असा सामना होताना दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मारलेला आहे. बघूया काय होतं ते. कॅप मध्ये मारलेला आणि हा 4 धावा. सुंदर असा शॉट मारलेला आधी यांनी ऑफ साईडच्या दिशेने. 4 धावा. पाच बॉल 1 धावाची गरज. पुढचा चेंडू आणि आधी आणि लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. उत्तुंग असा षटकार. सतीश 11 विजयी झाले या षटकाराच्या साह्याने. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना सतीश 11चा संघ सुंदर असे बॅटिंग केलेली आधी यांनी आपल्या संघासाठी.